तर तिथपासनं हा पुण्याचा मुसलमानी का अंमल सुरू झाला आणि मग काय झालं, की पुणं तसं मातब्बर ठिकाण होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कसब्याचं ठिकाण. त्या प्रांतातलंही महत्त्वाचं ठिकाण होतं आणि ते यादव काळापासून होतं. म्हणजे पुण्य विषय जे म्हणतो आपण. बरोबर. साधारण काय होतं, कुठलेही नवीन राज्यकर्ते आले तरी ते पहिली साधारण पद्धत बदलत नाहीत. म्हणजे ही ही पद्धत कशी असते, दॅट इज फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स. म्हणजे थोडक्यात कर वसुली. ऑलरेडी सेट सगळं आहे. हां, ते तर डिस्टर्ब त्याच्यात करायची फक्त काही ते गरज नवीन स्वतःची नावं देतात किंवा काही परगणे असतात, काही प्रांत असतात, नाही. त्यांची बरोबर. पुनर्रचना करतात. पण पुणं हा म्हणजे लोकांना वाटतं की पुणे एवढं होतं, छोटं खेडेगाव होतं. असं खेडेगाव वगैरे काही फारसं नव्हतं. ते मोठं चांगलं शहर होतं. फक्त त्या त्या काळानुसार त्याच्या लोकसंख्या आणि घरांची संख्या होती. याची वेगळी. म्हणजे ते आजच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही हां, म्हणजे म्हणजे मागे सरत आपल्याला जावं बरोबर. लागतं की आजच्या आजच्या टेप किंवा पट्ट्या घेऊन भूतकाळची मापं घेऊ नका. कारण ती खूप वेगळी आहेत. म्हणजे तेव्हा 200-250 घरांचं गाव म्हणजे मोठं तालेवर गाव समजलं जायचं. आज 200-250 घरं म्हणजे एखादी गल्ली होती आपली. खरं आहे. हा त्यातला फरक आहे. म्हणजे आज कसबा पेठ जर आजची कसबा पेठ म्हटली, तरी ती त्या काळी जे पुणं होतं त्याच्या तिप्पट आहे. वाढत वाढत जातात. पुढे वाढत वस्ती वाढत जाते, लोकसंख्या वाढत जाते. त्याच्यामुळे फरक पडत जातो तो. तर त्याच्यामुळे पुणं आणि मोक्याचं होतं. सिंहगडसारखा किल्ला होता त्याला आणि पुण्यातनं खाली कोकणात उतरायलाही वाटा होत्या. देशावरही जायला वाटा होत्या. व्यापार चांगला जुन्नरवरनं वाटा होत्या. म्हणजे दक्षिणेत जायला. अशा याने पुणं हे पाहिजेच प्रत्येकाला. मग बहामनी काळात काय झालं, तो मोहम्मदशाह बहामनी जो होता त्याला असं वाटलं की हे महत्त्वाचं शहर आहे, म्हणजे गाव आहे. शहर नको आपण म्हणायला आता. आणि इथं काहीतरी आपण एस्टॅब्लिशमेंट केली पाहिजे. तर त्याचा एक सरदार होता, ज्याला मलिक उत्तुजार म्हणतात. मलिक उत्तुजार ही पदवी आहे. मल्लिक तुजार. मलिक उल तुजार तुजार. ही पदवी आहे. तुजार म्हणजे व्यापारी. पण म्हणजे त्या नावाचा माणूस असा नाही आहे. एखाद्याला ती पदवी दिलेली असते. असं निजामशाह ही पदवी आहे. निजाम हे नाव नव्हतं, ही पदवी होती. तसाच एक पहिला मलिक उत्तुजार जो होता, तो बहामनी सरदारच होता. अरब होता तो. त्याला त्यांनी कोकणात पाठवलं होतं कोकण जिंकायला. आणि कोकणात शिर्के आणि मला वाटतं म्हणजे दाभोळ वगैरे त्या भागातले शिर्के आणि विशाळगड रांगणा आपलं, तर तिथले मला वाटतं त्यांचं नाव नक्की मलाही आठवत नाही आहे. तर ती प्रबळ सत्ताधीश कोकणातले. आणि तिथपर्यंत अजून मुसलमानी हे पोचलं नव्हतं राज्य. तर हा उल तुजार जेव्हा तिथं गेला तेव्हा कोकण प्रचंड झाडीचा प्रदेश, साध्या वाटा नाहीत. आणि अशा ह्याच्यात त्याला शिर्के म्हणले की मी एकटा मुसलमान म्हणजे हे सत्ता कशी काय स्वीकारू. तर ते माझे दुसरे जे आहेत पलीकडचे, त्यांनाही आपण बरोबर घेतलं तर मग आम्ही दोघेही मिळून गुण्यागोविंद येणार आहोत. तो म्हटलं चला आपण जाऊन. मग ते सगळे फौज घेऊन त्याच्यावर चालून गेले. आणि अशा मोक्याच्या जंगलात एका ठिकाणी की जिथं बसायला सुद्धा जागा नाही, अशा जागी तळ दिला फौजेचा. आणि मग यांनी तिकडून निरोप पाठवला की तू तिकडून आणि मी इकडून कापून कापू. आणि अख्खी फौज तिथं कापली गेली. त्यात तो मलिक उत्तेजार मेला. त्यातले काही लोक कसेबसे जीव वाचवून चाकणला आले. चाकण हे त्या भागातलं म्हणजे जुन्नर नंतर येणारं चाकण हे महत्त्वाचं शहर. पुण्यापेक्षा चाकणला महत्त्व जास्त होतं त्यावेळेला. आणि मग त्यांनी तो पहिला मलिक उत्तुजार गेला, मग त्यांनी दुसऱ्या माणसाला, त्याचं नाव खलीफ हसन, त्याला पदवी दिली आणि त्याला पुणे प्रांतावर पाठवलं, चाकण आणि पुण्याच्या याच्यावर. तर त्यांनी चाकणला एक किल्ला बांधला. आज जे चाकणला आपण संग्रामदुर्ग जो म्हणतो, भुईकोट गडी, ते त्यांनी बांधली. मग याच्यात नंतर त्याच्या पुढच्या काळात बरंच त्याच्यात वाढ झाली, हे झाली, चांगली नीटनेटकी झाली, एस्पेशली शिवाजी महाराजांच्या काळात. आणि त्याच वेळी त्यांनी पुण्याला एक मुंजाबाचं टेकाड म्हणून जे मागच्या वेळी आपण सांगितलं, बालोबा मुंजा, ती टेकडी होती आणि उंच होती, नदीकाठी होती. आणि तिथून सगळ्या असमंतावर कंट्रोल ठेवणं सोपं होतं, म्हणून तिथेही त्यांनी एक किल्ला बांधला. त्याला आपण पांढरीचा कोट किंवा किल्ले हिसार म्हणतो. आता किल्ला आणि हिसार हे दोन्ही शब्द सारखेच आहेत खरं तर. त्याचा अर्थ गड
किंवा फोर्ट. फोर्ट्रेस म्हणून आपण Fortress. जास्त, तो बांधल्यामुळे पुणे संरक्षित झालं. आणि पुण्याला एक म्हणजे आपण असं म्हणू राजकीय अधिष्ठान आलं हम्म. संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा. बरोबर. मग ते शहर जास्त मोठं झालं. तर आता हा बऱ्या अरब जो आहे त्याचं नाव सगळीकडे बऱ्या म्हणून येतं. तर बऱ्या हा शब्द कुठल्याही डिक्शनरीत नाही. हे अरबी नाही, फारसी नाही, उर्दू नाही, बाकी कुठल्या याच्यात नाही. तर हे एक अपभ्रंशित नाव कसं आलं म्हणून मी थोडा त्याचा शोध घेतला. तर मला असं माझं मत आहे ते, तो काही इतिहास नाही आहे. मला असं वाटलं तर बडा या शब्दाचा अपभ्रंश आहे. अच्छा. तो हळूहळू लेखी याच्या तोंडी बोली भाषेतनं तो बडाचा बऱ्या झाला. तो बडा म्हणजे कोण? तर बडा म्हणजे सगळं सर्वश्रेष्ठ सरदार किंवा मोठा माणूस. आणि तो अरब. तर हा जो माणूस होता खलिफा हसन तो अरब होता आणि त्याच्याकडे स्वतःची अरबांची पलटण होती. ओके. आणि म्हणून तर बहामन शहाने त्याला इथं नेमलं होतं. चाकणला त्याचा म्हणजे मिलिटरी स्टेशन होतं. तसंच एक छोटं मिलिटरी स्टेशन त्याने पुण्यात केलं. आणि पुण्याचं एक महत्त्व एकदम वाढलं. मिलिटरी बेस पण तिथे बेसही झाला आणि मग त्या अनुषंगाने कोट आहे म्हणल्यानंतर गावही मोठं व्हायला लागलं. हे कुठपर्यंत सगळं चाललं? हे जवळजवळ 15व्या शतकाच्या अगदी अखेरपर्यंत सगळं हे एस्टॅब्लिशमेंट झाली. ते तोपर्यंत काही फार पुणं मोठं होतं असं नाही. आता पुण्याला कसबा कधी नाव पडलं म्हणजे म्हणायला लागले याचा उल्लेख काही कुठे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्समध्ये डायरेक्ट नाही की अमुक सालापासून पुणे कसबा झाला. पण कसबा म्हणजे यात काय होतं तत्कालीन म्हणजे मुसलमानांच्या ह्याच्यात जसे यादव काळात गावाची प्रतवारी असायची म्हणजे आपण काय म्हणू उपविभाग राज्याचे. तर त्याच्यात शेवटचे 3 जे असायचे ते गावं असायची. बाकी म्हणजे विषय म्हणतो आपण, भुक्ती म्हणतो. तर असे ती मुसलमानी याच्यात बदलली. अरबी फारसी शब्द आले त्याच्या जागी. तर बहामनी राज्यात किंवा त्याच्यानंतरच्याही या शाळेत परगणा हा मोठा प्रदेश म्हणजे आपण सध्या आत्ताचा जिल्हा म्हणतो. डिस्ट्रिक्ट लेवलचं एवढा जिल्हा हाही शब्द अरबीच आहे. म्हणजे बाकी सगळे शब्द अरबी फारसीच आहेत. पण परगणा तर परगणा शब्द अरबीच आहे. हा मोठा भूप्रदेश. मग त्याची विभागणी जी व्हायची त्याच्यात 3 भाग होते. तरफ किंवा तर्फ, नंतर कर्यात असं म्हणायचं आपल्या इथे. कर्या तो शब्द जो येतो आणि टपा. हां. तरफ म्हणजे बाजू. कर्यात साधारण तीच अर्थ होतो त्याचा. आणि तपा म्हणजे एखाद्या डोंगरी प्रदेश. तर बरेच वेळा असं व्हायचं की कर्यात तर्फ हे साधारण सारखे म्हणजे थोडक्यात परगण्याचे केलेले अजून मायक्रो डिव्हिजन. आणि मग आता एक समजा तर्फ म्हणली आपण त्याच्यात मग गावांचे प्रकार यायचे. ते कुठले यायचे तर 4 प्रकार होते. सगळ्यात छोटं जे गाव असायचं ज्याला अगदी 15-20 घरांची वस्ती असायची ती वाडी हा आपला शब्द नाही आहे. हा तमिळ किंवा कन्नडवरनं आपल्याकडे आलेला. हा मुसलमानी शब्द नाही आहे. त्याच्या वरचं जे होतं ते मौजा मजरा म्हणजे अजून थोडं मोठं म्हणजे समजा 1-2 वाड्याचा ऐवज म्हणला एकत्र म्हणण्याचा ऐवज तो मजरा गाव. त्याच्या वरचं जे होतं ते मौजा. हे तिन्ही शब्द अरबी आहेत. मौजा हे त्या काळातलं मोठं गाव. अजूनही खूप गावांना अजूनही मौजा असंच म्हणतात. ते मौजाचं मौजे झालं. आणि त्याच्या वरचं जे गाव होतं ते कसबा म्हणजे जिथे व्यापारी म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया व्यापारी उलाढाल दुकानं कायमस्वरूपी बाजारपेठा असं असणारे जे गाव असायचं ते कसबा म्हणतात. यात थोडे प्रकार होते की मौजा गाव जे होतं त्याला बाजारपेठ नसायची. त्याला आठवड्याचा बाजार असायचा. मजरा आणि वाडी ही जी गावं होती त्यांना स्वतःचा आठवड्याचा बाजार नसायचा.
ते नाही, मौजा गावच्या गाव. ह्याच्यावरच म्हणजे ते सगळे जवळजवळ असायचे. आणि कसबा हा जो होता त्याला मात्र कायमस्वरूपी बाजारपेठा होत्या. त्यामुळे हे कसबा म्हणजे त्या काळातलं मोठं गाव आणि तर कुठल्या तरी परगण्याचा भाग. आता कसबा हे खूप जुन्या काळी सुद्धा उल्लेख येतात. म्हणजे अगदी 17व्या शतकाच्या पूर्वार्धापासून कसबा हा उल्लेख येतो. हं. त्याच्यामुळे पुणे हे कसबा होतं त्यावेळी. त्याला एक कोट होता हं. आणि मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट असलेलं एक छोटं ठिकाण होतं आणि कोंढाण्याच्या छायेत होतं. बरोबर. नंतर काय झालं की बहामनी राज्य हळूहळू संपत गेलं आणि पुणे निजामशहाकडे आलं. त्याच्यातच काय झालं की 1602ला अकबराने व्यापक स्वारी केली दक्षिणेवर. मुघल सम्राट बाबर, हुमायून आणि अकबर. आणि अकबराला परत सगळा प्रदेश आपल्याकडे पाहिजे होता. त्यांनी निजामशावर स्वारी केली, अहमदनगर जिंकलं, त्यांनी गुजरात हे जिंकलं, पूर्ण फारुकी लोकांचा पराभव केला आणि गुजरात ताब्यात घेतलं, मुघलांचं राज्य केलं. त्याला निजामशाही पूर्ण बळकवता आली नाही, पण त्यांनी बराच प्रदेश आधी ताब्यात घेतला. मग त्याच्याशी तह करून थोडंफार देवाणघेवाण झाली असेल. त्यावेळी त्यांनी कोंढाणा घेतला आणि कोंढाणा घेतला म्हटल्यावर पुण्याचा कोटही घेतला. त्यामुळे 1602ला पुण्याचा कोट मुघलांकडे होता. तो माझ्या हाताने 3-4 वर्ष असावा. मग परत तो निजामशाहीकडे आला आणि या दरम्यान बहुतेक निजामशाही याच्यात जी मोठी गावं असायची त्यांना तटबंदी असायची गावाभोवती, ज्याला गावकुसो म्हणतात आपण. हे अजून एक संरक्षक कवच. मला वाटतं आपण आत्ता हा भाग इथे हे करूया. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला